सध्या प्रीपेड आणि पोस्टपेड मीटर अर्थात वीज वितरणाच्या या मीटरांसंदर्भामध्ये सामान्य ग्राहकांमध्ये, जनतेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गैरसमज आहेत. अनेकदा सामान्य ग्राहकांना प्रीपेड, पोस्टपेड याच्यातला फरक कळत नाही. किंबहुना हे नेमकं मीटर कुणासाठी आहे हे सुद्धा समजत नाही. याच अनुषंगाने आज आपण आहोत सावंतवाडी वीज वितरणाच्या या मुख्य कार्यालयात. या ठिकाणी आपल्यासोबत उपकार्यकारी अभियंता श्रीमान राक्षे साहेब आहेत. शैलेशजी, खऱ्या अर्थाने जर बघितलं तर महावितरण चांगलं काम करतंय, पण मीटरच्या संदर्भामध्ये ज्या काही पद्धतीने गैरसमज आहेत त्या संदर्भात नेमकी वस्तुस्थिती काय आहे? राज्य सरकारने 4 कंपन्यांना मीटर बदलण्याचा टेंडर दिलेला आहे. ज्याच्यामध्ये अदानी, मोंटे कार्लो, एनसीसी आणि जिनस अशा आहेत. आपल्या विभागामध्ये अदानी या कंपनीला मीटर बदलण्याचा टेंडर दिलेला आहे. स्मार्ट मीटर हा RDSS अंतर्गत विद्युत वाहिनीचे बळकटीकरण ह्याच्या अंतर्गत केंद्राने फेडरल मीटर, DTC मीटर आणि स्मार्ट मीटर हा विषय माननीय मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे स्मार्ट मीटर हे प्रीपेड नसून पोस्टपेड प्रकारचे आहेत. हे आपण ग्राहकाच्या संमतीने त्याला विचारूनच बसवत आहोत. नवीन वीज नियामक आयोगाने आपल्याला मंजुरी दिलेली आहे सोलर आवर्स मध्ये सवलतीची. तर त्याच्यामध्ये सकाळी 9 ते 5 ह्यामध्ये जो वीज वापर होईल तर हा टेवडी मीटर स्मार्ट पोस्टपेड मीटर हा मोजणार आणि त्याच्याप्रमाणे 1 जुलैच्या पासून जो वापर होणार त्याला सोलर आवर मध्ये 10% सवलत आहे. हा स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर नसून हा पोस्टपेडच आहे. हा रेग्युलर मीटर्स प्रमाणेच वर्किंग करतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिवसामध्ये किती आपला वापर झालेला आहे हे लक्षात येतं. हा मीटर जुन्या मीटरच्या पद्धतीनेच वर्क होतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फास्ट असं नाहीये. जे फॉल्टी बिलं होते, ज्याचा वापर कमी होता. आधी आपण गव्हर्नमेंटचे मीटर बदलले. जे फॉल्टी मीटर होते आपल्याकडे वादळामध्ये आणि विजेच्या कडकडाट फॉल्टी झाली, त्याचा वापर किती ऍक्च्युअली होता तो येत नव्हता. स्मार्ट मीटर बसवल्यामुळं त्याचा ऍक्च्युअली वापर किती तो आला आणि ते वापर आल्यामुळे ते बिल वाढल्यासारखं दिसतंय. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वापर वाढतो आणि त्यामुळे बिल पण वाढतं. आपलं 100 युनिटच्या पुढचा जो दर आहे तो 2.5 पट आहे. त्यामुळे वाढलेले युनिट्स त्याच्यामध्ये दिसतात आणि त्याच्यामुळे लोकांना ते वाढलेली बिलं दिसतात. जुन्या मीटर प्रमाणेच हे बिलं येतात आणि जो काही जुन्या मीटरच्या प्रमाणे रिडिंग आहे त्या रिडिंग प्रमाणेच हे मीटर रिडिंग दाखवतात. त्याच्याप्रमाणेच हे मीटर चालतात. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फास्ट वगैरे असा कन्सेप्ट नाहीये. व आपण जे दिवसा वापरतो त्याची नोंद प्रत्येक तासाची ह्याच्यामध्ये नोंद येते. त्याचं ऍप आहे, डाउनलोड करावं. ह्याचा फायदा म्हणजे सोलर तासामध्ये आपण जे वापरणार वीज त्याला 10% सवलत आहे. हे 5 वर्षासाठी टेरिफ दिलेलं आहे. 5 वर्षापर्यंत ही सवलत राहणार आहे.